महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सतत आलेल्या अपयशाला कंटाळून राजगुरुनगर शहरात तरुणांना उचललं टोकाचं पाऊल। एसटी स्टँड जवळील आशानंद रेसिडेन्सी शेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 11व्या मजल्याच्या टेरेसवरून स्वतःला झोकून देत संपवली जीवनयात्रा। सोमवारी सकाळी 11:15च्या सुमारास घडली धक्कादायक घटना। खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद। बहिरवाडी येथील 27 वर्षीय ऋषिकेश शांताराम राक्षे याच्या मृत्यूनंतर सर्व स्तरातून व्यक्त होते हळहळ। राज्य पोलीस मुख्यालयाकडून 249 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या। खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांची गुन्हे अन्वेषण विभागात अर्थात सीआयडी मध्ये बदली। राज्याच्या अस्थापन विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉक्टर सुखविंदर सिंग यांच्या आदेशाने राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या। आषाढी पायीवारी यात्रेच्या कामाचा जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा। जिल्हा अधिकाऱ्यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे मंदिर परिसर आणि इंद्रायणी घाटाची केली पाहणी। आळंदी नगर परिषद सभागृहात उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी पायीवारी यात्रेची पूर्व नियोजन बैठक संपन्न। पोलीस, आरोग्य, पाणी पुरवठा, विद्युत, वाहतूक आणि सार्वजनिक बांधकाम विभागांना 10 जून पर्यंत दुरुस्तीची कामे त्रुटी दूर करण्याच्या सूचना। नैऋत्य मोसमी वारे अर्थातच मान्सूनच्या आगमनानंतर मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार। पावसामुळे चाकरमानी पथारीवाल्यांसह नागरिकांची तारांबळ। काही भागात ओढे नाले दुथडी भरून वाहिले, सखल भागात पाणी साचले। ओढ्यांना पूर आल्याने रस्ता वाहतुकीला ब्रेक, दळणवळण ठप्प। नॉनस्टॉप पावसामुळे शेतीला आलं तळ्याचं स्वरूप। शेती शिवार पाण्याखाली, शेतकरी चिंतातूर। पर्जन्यवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा। पंचनामे आणि नुकसान भरपाईची राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलची मागणी। तहसीलदार प्रशांत बेडसे यांना दिले निवेदन। खेड तालुक्यात उन्हाळी कांदा, भुईमूग, बाजरी, फ्लॉवर, मेथी, कोबी, कोथिंबीर, केळी, आंबा या फळ पिकांना फटका। खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट अरुण मुळूक, जिल्हा सचिव ॲडव्होकेट अश्विनी मडके, निवृत्त जिल्हा सरकारी वकील रजनी नाईक, राजगुरुनगर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शंकर कोबल आदींची उपस्थिती। अतिवृष्टी सदृश पावसामुळे पश्चिम पट्ट्यात नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची आमदार बाबाजी काळे यांनी केली पाहणी। बंधाऱ्याचे ढापे न काढल्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाहून न गेल्याने घरात शिरले पाणी। जनावरे, पशुधन, शेतीचे मोठे नुकसान। पाभे बंधारा, बोरगिर येथील 2 बंधारे आणि खालचे बोमाळे येथील बंधाऱ्याची पाहणी करून नागरिकांशी साधला संवाद। तात्काळ पंचनामे करण्याच्या सर्व विभागांना दिल्या सूचना। बाधितांना आवश्यक मदत करण्याचेही दिले निर्देश। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांचे पंचनामे तात्काळ सुरू करावेत। महसूल, कृषी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, पशुसंवर्धन आदी विभागांना जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आदेश। जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्जन्यमानाबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घ्यावा, तसेच घडलेल्या घटनांबाबत तात्काळ प्रतिसाद देण्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी केल्या सूचना। जिल्हा स्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास सुरू राहणार। 020 26 12 33 71 26 13 35 22 हा हेल्पलाईन क्रमांक आणि 1077 असेल टोल फ्री क्रमांक। चहाच्या टपरीमध्ये असलेल्या तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून 2 चोरट्यांनी ठोकली धूम। पुणे नाशिक महामार्गावर हॉटेल वृंदावन समोर सोमवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास घडली घटना। 2 अज्ञात चोरट्यांविरोधात खेड पोलीस ठाण्यात अमोल बाळासाहेब कोईनकर यांची फिर्याद।